अनुपमा स्वादिष्ट पाककृतीमध्ये आपलं परत एकदा स्वागत. आजच्या रेसिपीसाठीच्या सांडग्यांची रेसिपी ही आहे, नक्की बघा. सांडग्यांच्या भाजीसाठी 1 चमचा तेलात अर्धी ते पाऊण वाटी सांडगे जेवढे आपल्याला हवेत तेवढे भाजून घ्यायचे. जरा भाजून झाले आहेत थोडेसे लालसर. मी हे आता इथे काढून घेते. साधारण एवढ्या प्रमाणासाठी आपल्याला 1 कांदा 1 टोमॅटो आपण इथे फोडणीत घालणार. त्याच्यात परत 1 टेबलस्पून असं तेल मी इथे घेते. आवडत असल्यास थोडंसं अजून तुम्ही घेऊ शकता, म्हणजे चमचमीत अशी छान भाजी दिसते. मोहरी, जिरे. आता इथे मी 1 कांदा चिरलेला आहे बारीक आणि 1 टोमॅटो आहे. तो पहिले कांदा घालून घेते. कांदा जरासा परतून झाला की याच्यात टोमॅटो घालायचे. खूप सोपी पडते ही भाजी करायला. ऐनवेळी रेडी असेल तर, आपल्या भाज्या नसतील तर अशी ही झणझणीत चविष्ट अशी ही भाजी तयार होते. हळद घालूया, आलं लसूण पेस्ट हे पण परतून घ्यायचं. धणेजिरे पावडर घालते अर्धा चमचा. तसंच लाल तिखट आवडीनुसार घालायचं आहे, 1 चमचा घालते मी इथे. कांदा लसूण मसाला आवडत असेल तोही घालू शकता तुम्ही नंतर. हिंग अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालते मी इथे. आता थोडा चव घालणारे नारळाचं. तुमच्याकडे सुकं खोबरं पावडर केलेली असेल तर तेही तुम्ही घालू शकता. इथे माझ्याकडे आता ओला नारळ आहे वाटलेला, म्हणून मी तो घालते. तो एक छान 2 मिनिटं परतून घेऊ आपण. आता मी याच्यात सांडगे घालते हे. आणि सांडग्यात मीठ आहे थोडं, त्यामुळे कांदा टोमॅटो ह्यापुरती लागेल एवढंच मीठ घालायचं आपल्याला. वाटल्यास आपण नंतर टेस्ट करून पुन्हा थोडंसं मीठ घालू शकतो. तर आता मी चवीपुरतं मीठ आणि गरम पाणी घालणार आहे. अर्धा चमचा मीठ, आता आपण गरम पाणी घालायचं ह्याच्यामध्ये. साधारण अर्धी वाटीसाठी तुम्ही 1.5 वाटी पाणी घालू शकता, उकळतं असं. आणि 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. मी इथे 2 वाट्या पाणी घातलेलं आहे, मला जरा रसदार हवं होतं म्हणून. आणि आता मी झाकण लावते. गरम मसालाही तुम्ही घालू शकता याच्यावरती. आणि आवडत असल्यास कोकम, आमसूल किंवा कोकम आगळही आपल्याला आंबट टेस्टसाठी घालता येते. मी इथे 2 अशी पानं कोकमाची घातली आहेत. आणि आता शिट्टी लागते. असे हे आपले सांडगे आता छान मऊसर शिजले आहेत. एवढा छान त्याला तवंग आलेला आहे. हे छान मऊ होतात. अशी पटकन होणारी ही रस्स्याची सांडग्याची भाजी. कमी रस्सा केल्यासही तुम्ही छान सरसरीत अंगालगतही ठेवू शकता, पण आज मी थोडंसं हे भातासोबतही घेता येईल अशा प्रकारे केली आहे.